बरं, असं कोणी बघितलंय का की मुस्लिमांच्या गाईच्या दुधाचा रंग हिरवा आहे? असं कोणी बघितलंय का की मुस्लिमांच्या गाईच्या दुधाचा रंग हिरवा आहे, बौद्धांच्या शेतातील आंब्याचा रस निळा? का मुस्लिमांचा कोंबडा कधी अल्लाहू अकबर म्हणून आरवला कधी? आणि हिंदूंचा जय श्रीराम? ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड बुद्धविहार कृती समिती यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी हा सुंदर फेस्टिवल इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होऊ घातला आहे. आणि त्यासाठी या सर्व कृती समितीचं आम्हा सर्व कवींच्या वतीनं मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. सुरुवात माझ्यापासून झालेली आहे. तर एक आपल्या सध्या देशामध्ये जाती धर्माचा स्तंभ माजलेला आहे, त्या अनुषंगाने मी एक माझी रचना आपल्या पुढे ठेवत आहे. शीर्षक आहे कसे उगवले धर्म आणि कशा उगवल्या जाती. त्या अगोदर 4 ओळी. रोज रोज जरा जरासा, रोज रोज जरा जरासा लेखणीतून मी सांडत आहे. रोज रोज जरा जरासा लेखणीतून मी सांडत आहे. मनी उठल्या वादळांना कागदावरती मांडत आहे. गप्प बसणे सहन करणे हा स्वभाव नाही. गप्प बसणे सहन करणे हा स्वभाव नाही. रोज नव्याने व्यवस्थेशी या भांडत आहे. रोज नव्याने व्यवस्थेशी मी भांडत आहे. शीर्षक आहे कसे उगवले धर्म आणि कशा उगवल्या जाती. एकच धरणी आभाळ एकच एकच आहे माती. एकच धरणी आभाळ एकच एकच आहे माती. मग कसे उगवले धर्म सांगा कशा उगवल्या जाती. कसे उगवले धर्म हे सांगा कशा उगवल्या जाती. रंगरूप हे जरी वेगळे लालच आहे रक्त सर्वांचे आपल्या. रंगरूप हे जरी वेगळे लालच आहे रक्त. काळा गोरा आणि सावळा एवढाच फरक काय तो फक्त. मग कशी भडकली माती आमची. मग कशी भडकली माती आमची आणि कशी भडकली माती. कुठून आले धर्म आणि कशा उगवल्या जाती. वाहते का हो नदी एखादी फक्त हिंदूंसाठी. प्रश्न आहे, वाहते का हो नदी एखादी फक्त हिंदूंसाठी. का आहे एखादा चंद्र वेगळा फक्त मुस्लिम बंधूंसाठी. वाहते का हो नदी एखादी फक्त हिंदूंसाठी. का आहे एखादा चंद्र वेगळा फक्त मुस्लिम बंधूंसाठी. सूर्य कधी म्हणतोय का की मी फक्त ख्रिश्चनांचाच आहे. सूर्य कधी म्हणतोय का की मी फक्त ख्रिश्चनांचाच आहे. का बोलतोय तो कधी अथांग सागर मी जैन बौद्धांचा नाही. आणि मग शोधणार का आपण. मग शोधणार का आपण समानतेच्या वर्तुळात ह्या कुणी काळीला करणं. समानतेच्या वर्तुळात ह्या कुणी काळीला करणं. मग कुठून आल्या जाती आणि कसे उगवले धर्म. कुठून आल्या जाती आणि कसे उगवले धर्म. बरं, असं कोणी बघितलंय का. बरं, असं कोणी बघितलंय का की मुस्लिमांच्या गाईच्या दुधाचा रंग हिरवा आहे. असं कोणी बघितलंय का की मुस्लिमांच्या गाईच्या दुधाचा रंग हिरवा आहे, बौद्धांच्या शेतातील आंब्याचा रस निळा. का मुस्लिमांचा कोंबडा कधी अल्लाहू अकबर म्हणून आरवला कधी. आणि हिंदूंचा जय श्रीराम. हा निसर्ग सारा पशु पक्षी गीत मानवतेचं गाती. हा निसर्ग सारा पशु पक्षी गीत मानवतेचं गाती. मग माणसातच कुठून उगवले धर्म आणि कशा उगवल्या जाती. कुठून उगवले धर्म आणि कशा उगवल्या जाती. हे धर्माचं स्तंभ वाढल्यामुळं माणसंही हल्ली रंगात ओळखू लागले आहेत. आणि रंगात ज्यांनी त्यांनी आपापले रंग वाटून घेतले म्हणून म्हणावंसं वाटतंय कि परेशान है रंग सारे रंग इंसानों के देख कर. परेशान है रंग सारे रंग इंसानों के देख कर. कोई नीला कोई पीला कोई हरा तो कोई भगवा है यहाँ पर. क्योंकि धर्म की गोली खिला खिला कर नफरत वो दिल में भरते हैं. धर्म की गोली खिला खिला कर नफरत वो दिल में भरते हैं. जाने कितने धर्म के खातिर लोग यहाँ पर मरते हैं. जाने कितने धर्म के खातिर लोग यहाँ पर मरते हैं.
राम रहीम और ईश्वर अल्लाह वो हमें बताए एक है। राम रहीम और ईश्वर अल्लाह वो हमें बताए एक है। फिर मस्जिद गिरा कर मंदिर का होना सोचो कितना फेक है। मंदिर गिरा कर मस्जिद का बनना सोचो कितना फेक है। धर्म कुठलाच वाईट नाही ते आम्हाला लढवतात। धर्म कुठलाच वाईट नाही ते आम्हाला लढवतात। पोळी भाजून घेतात साले आम्हाला आपापसात भिडवतात। धर्म कुठलाच वाईट नाही ते आम्हाला लढवतात। पोळी भाजून घेतात साले आम्हाला आपापसात भिडवतात। द्वेषाचं बीज मेंदूत आमच्या कसं जोमाने वाढवतात। कित्येक पिढ्या तुम्हा आम्हाला धर्माच्या आडीत सडवतात। असं काय दडलंय जाती धर्मात? असं काय दडलंय जाती धर्मात? तुम्ही जाणून घ्यावे मर्म। मग कशा उगवल्या जाती आणि कुठून आले धर्म? शोधा कशा उगवल्या जाती आणि कुठून आले धर्म। जय भीम, धन्यवाद।